निष्क्रिय सत्ताधाऱ्यांकडून लातूरकरांना वेठीस धरण्याचं काम अजित पाटील कवेकर. दूषित पाणीपुरवठा व सिटी बस बंदच्या विरोधात भाजपाचे महापालिकेसमोर आंदोलन. निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांची दिशाभूल करत खोट्या आश्वासनांचा वर्षाव करणाऱ्या काँग्रेसने महापालिकेची सत्ता मिळताच शहराच्या विकासकामामध्ये अडथळे निर्माण केल्याचा आरोप भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी केला आहे. महानगरपालिकेतील निष्क्रिय सत्ताधाऱ्यांमुळेच लातूरकरांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून शहर बस सेवाही देयकाअभावी बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा भाजपाच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अजित पाटील कवेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं. यावेळी विरोधी पक्षनेते देविदास काळे, गटनेते ॲडव्होकेट दीपक मठपती, नगरसेविका रागिनी यादव, सरचिटणीस संजय गिर, प्रवीण कस्तुरे, पुनीत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कवेकर म्हणाले की काँग्रेसला सत्तेत येऊन महिनाभराहून अधिक काळ लोटला असला तरी शहरातील प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. लातूरकरांच्या हिताशी सत्ताधाऱ्यांना काहीही देणं घेणं नसल्याचं स्पष्ट होत आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेली विकास कामे स्थगित करून शहराच्या विकासात खोडा घालण्याचं काम केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. लातूर शहरात गेल्या काही दिवसापासून पिळसर व दूषित पाणीपुरवठा होत असून धनेगाव धरणात पुरेसं पाणी उपलब्ध असतानाही 8 ते 10 दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शहर बस सेवेचे देयक न भरल्यामुळे बस सेवा बंद पडली असून सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. महिलांसाठी मोफत बस सेवेची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात सर्व महिलांना त्याचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करणं, बस सेवा तात्काळ सुरू करणं व प्रलंबित विकास कामे पुन्हा सुरू करणे या मागण्या तातडीनं पूर्ण न झाल्यास महापालिकेसमोर 72 तासांचे उपोषण करण्यात येईल असा इशारा अजित पाटील कवेकर यांनी दिला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचं करायचं काय? पिवळं पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. सिटी बस बंद करणाऱ्या या महानगरपालिकेचा धिक्कार असो. सिटी बस बंद करणाऱ्या महानगरपालिकेचा धिक्कार असो. सिटी बस बंद करणाऱ्या महानगरपालिकेचा धिक्कार असो. महापालिका विकून खाणाऱ्या काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो. महापालिका विकून खाणाऱ्या काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा पिवळं पाणी पाजणाऱ्या महानगरपालिकेचा अरे या निष्क्रिय आमदाराचं करायचं काय? अरे या लातूरच्या निष्क्रिय आमदाराचं करायचं काय? हो रागिनी ताई सुरू करा. भारतीय जनता पार्टीचा लातूरकरांना लुटणाऱ्या अधिकाऱ्याचा रेडी लातूर शहरामध्ये 10 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित होता आणि जो काही पाणी पुरवठा मागच्या वेळेस झालेला आहे तिथं ते पिवळं पाणी आज लातूरकरांना पिण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून लातूरकरांचं आरोग्य धोक्यात आहे. आणि आज आपण पाहतोय की सिटी बस सेवा सुद्धा खंडित आहे. म्हणजे काँग्रेसची सत्ता लातूर महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर 26 कोटीची जी DPDCची कामं होती ते टक्केवारीसाठी त्याला स्थगिती देण्यात आली. त्याच्यानंतर आता
पाणी पुरवठा खंडित झाला, त्याच्यानंतर पिवळं पाणी आलं आणि आज आम्ही बघतोय की आता सिटी बस सेवा सुद्धा आता बंद झालेली आहे. म्हणजे आता लातूर ठप्प होतंय की काय, अशी परिस्थिती इथल्या स्थानिकच्या आमदारांच्या नेतृत्वामध्ये महापालिकेमध्ये लातूरकर अनुभवत आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते म्हणून आम्ही इथं त्याचा निषेध करतोय. त्या ठिकाणी आम्ही त्याचा तीव्र असा बहिष्कार किंवा निषेध त्या ठिकाणी व्यक्त करतो.